एकीकडे विरोधकांकडून मतदार याद्यांमध्ये घोळ झाल्याचा आरोप होत असतानाच आता छत्रपती संभाजीनगरमध्ये पालकमंत्री संजय शिरसाट यांनी याद्यांमध्ये घोळ झाल्याची तक्रार केली आहे। पुरावा देत संजय शिरसाट यांनी शहरातल्या प्रत्येक प्रभागात घोळ झाल्याचं सांगितलं। या 2 लाख मतदारांची मूळ जागाच बदलण्यात आल्याचं समोर आलं। या प्रकरणी लोकांना माहिती मिळावी, तक्रारी करता याव्यात याकरता जागृती करण्याच्या सूचना या संजय शिरसाट यांनी केल्यात। तर शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आज निवडणूक आयुक्तांची भेट घेत त्यांना माहिती दिली असून तातडीचं तक्रारीचं निवारण करण्याचीही मागणी केली आहे। दरम्यान या प्रकरणातील बेजबाबदार अधिकाऱ्यांचं निलंबन करावं अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंनी केली आहे। आयुक्तांशी सुद्धा बोललोय, त्यांना सूचना दिलेल्या आहेत। माझ्याकडे काही पुरावे सुद्धा आलेले आहेत। आयुक्तांनी आता जवळपास 300 ते 400 लोकांची टीम याच्या तक्रारी निपटारा करण्यासाठी पाठवलेले आहेत आणि ते तक्रारी निपटारा करतायत। परंतु हे का झालं, का घडलं याचा सुद्धा त्यांनी चौकशी केली पाहिजे। नुसता तपासणी आणि पाहणी करून होणार नाही। याला जबाबदार अधिकारी आहेत, हे बेजबाबदारीनं काम करतात आणि म्हणून सगळ्यात आधी अशा अधिकाऱ्यांना सस्पेंड केलं पाहिजे की बेजबाबदारीनं काम करणं। एवढं निवडणूक आयोगाविषयी, मतदार यादीविषयी पूर्ण जगात गाजतं एवढं आक्रंदन चालू असताना महानगरपालिकेची यादी होताना अशी बेपर्वाई करणारे अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।